पूतनेच्या वधाचे आधी हरीने म्हणजेच छोट्या बाळकृष्णाने महादेवांचे स्मरण केले होते. ते अगदी तेव्हापासून या महादेवांना या हरीला भेटण्याची फार इच्छा होऊ लागली. ते पार्वतीला म्हणाले सुद्धा की अगं, तुला माहित आहे ना, भगवान विष्णूंनी पृथ्वीवर अवतार घेतला आहे आणि ते आता गोकुळात नंद यशोदेच्या घरात आपल्या लीला करीत आहेत. मला आता असे वाटते आहे की जाऊन त्यांची भेट घ्यायला पाहिजे. अगं, खूप दिवस झाले आमची दोघांची भेट झाली नाही. मग महादेवांच्या मनात आले आणि त्यांनी लगेचच बैराग्याचा वेश घेतला आणि ते गोकुळात प्रगट झाले. वाढलेल्या जटा, अंगावर भगवी वस्त्रे, हातात झोळी आणि एका हातात कटोरा. नंदाच्या अंगणात आले आणि म्हणाले, मला भिक्षा हवी आहे. यशोदामाई, मला भिक्षा वाढा. भिक्षेकऱ्यांचा आवाज ऐकून यशोदा बाहेर आली आणि ती म्हणाली, बाबा, थोडं थांबा. पण हा भिक्षेकरी मात्र तिच्या मागोमाग तिच्या घरात जाऊ पाहत होता. तेव्हा तिने त्यांना दरडावून सांगितले की घराची पायरी चढायची नाही, हा, आहेस तिथेच थांब आणि भिक्षा घे आणि चालू लाग. पण तो भिक्षेकरी म्हणजे संन्याशाच्या वेशात आलेल्या शंकराने सांगितले की मला अशी भिक्षा नको. मला तुझ्या घरात असलेल्या त्या छोट्या बाळाला तू घेऊन ये आणि मला त्याला एकदा डोळे भरून पाहायचे आहे. तीच माझी भिक्षा आहे असे तू समज. अगदी 2 क्षण का होईना मला त्याला माझ्या हातात घेऊ देत. आत्ता मात्र यशोदा घाबरली. ती म्हणाली, तसलं काही होणार नाही आणि तुम्ही तिथून एक पाऊलही पुढे यायचं नाही. ती पटकन आत गेली आणि दार घट्ट लावून घेतले. भिक्षेकरी यशोदामाई म्हणून तिला हाक मारत राहिला, पण यशोदेने काही केल्या दार उघडले नाही. ती म्हणाली, या माझ्या बाळावर मी तुझी दृष्टी सुद्धा पडू देणार नाही. आता भिक्षेकरीही हट्टाला पेटला होता. तो म्हणाला की ठीक आहे, या बाळाला भेटल्याखेरीज, त्याला हातात घेतल्याखेरीज मी इथून जाणार नाही. मी इथे बसून राहीन, किती का दिवस लागेना, मला त्याची सवय आहे. आणि असे म्हणून तो अंगणातच मांडी घालून डोळे मिटून बसून राहिला. तोंडाने श्रीरामाच्या नामाचा जप करीत होता. इतक्यात नंद बाहेरून आले. त्यांनी या साधू महाराजांना पाहिले, काय हवे ते पण विचारले. मग त्याने बाळाला पाहायला आलो आहे असे सांगितले. नंद काही न बोलता आत निघून गेला. बराच वेळ झाला, दार काही उघडेना. मात्र थोड्या वेळाने बाळ रडू लागले. ते काही केल्या गप्प बसेना. त्याला भूक लागली असेल म्हणून ते रडत असेल असे वाटून यशोदेने त्याला प्यायला घेतले. पण ते बाळ दूधही पिईना आणि रडणे सुद्धा थांबवेना. थोड्या वेळात रोहिणी आली, नंद आला. सगळ्यांनी त्या बाळाला हातात घेऊन त्याचे रडणे थांबवण्याचा खूप प्रयत्न केला, पण व्यर्थ. बाळाचे रडणे काही थांबत नव्हते. नंद म्हणाला की अगं, हा जरा घरात इथे त्याला उकडत असेल किंवा जीव गुदमरल्यासारखा झाला असेल, मी त्याला थोडं बाहेर मोकळ्या हवेत घेऊन जातो. तेव्हा यशोदा म्हणाली, अजिबात नाही. बाहेर तो बाबा बसला आहे ना, त्याची मला भीती वाटते. तो आपल्या बाळाला काहीतरी करील. पुढे ती असेही म्हणाली की ती पूतना पाहिलीत ना, सुंदर स्त्रीचं रूप घेऊन अगदी माझी बहीण म्हणून आली होती. अहो, आपलं नशीब चांगलं म्हणून आपलं बाळ वाचलं. आता या संन्याशाला पाहून मला तर त्या दुष्ट रावणाचीच आठवण येते. तो नाही का असे सोंग घेऊन आला होता आणि सीता मातेला त्यांनी पळवलं होते. नाही नाही, तुम्ही त्याला बाहेर अजिबात न्यायचं नाही. असे ऐकल्यावर आता बाळ तर आणखी मोठ्या मोठ्याने रडू लागले. शेवटी रोहिणी म्हणाली की कदाचित हे खरे साधू असतील. त्यांच्या दर्शनाने बाळ रडायचे थांबू शकेल. काय करावे काही सुचतही नव्हते आणि बाळ रडायचे थांबतही नव्हते. शेवटी नंदबाबा त्या संन्याशाचे जवळ गेले आणि तिथे ते डोळे मिटून रामनाम घेत समाधी लावून बसले होते. ते त्यांनी पाहिले. त्यांनी रामनाम ऐकले आणि मग त्यांच्या लक्षात आले की हा कोणी राक्षस किंवा दुष्ट संन्याशी नाहीये, कारण हा तर रामनाम घेतो आहे.
मग नंतर त्या बाबांना म्हणाला की बाबा उठा, तुम्हाला बाळाला पाहायचे आहे ना, तुम्ही पहा, पण त्याला तुम्हाला फक्त दुरूनच पाहता येईल. यशोदा काही तुम्हाला तुमच्या हातात त्याला देणार नाही. आता संन्याशाला आनंद झाला. तो पटकन उठला आणि नंदाच्या पाठोपाठ आत गेला. संन्याशाला पाहून बाळाने आपले रडे हळूहळू करत थांबवले आणि बाळ त्या संन्याशाकडे पाहून एका क्षणार्धात हसू लागले. मग संन्याशीही धीर करून म्हणाला, अहो अगदी 2 मिनिटं का होईना, पण मला घ्यायला द्या हो. आता यशोदा म्हणाली, 2 नाही, 1 मिनिट घ्या, असे म्हणून तिने बाळाला त्या संन्याशाच्या हातात दिले. आता संन्याशाच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहिले. किती दिवसांनी आपण भेटलो, असे म्हणून ते त्या बाळाकडे एकटक पाहत बसले. यशोदा म्हणाली, बाबा असे सारखे टक लावून बघू नका हा, माझ्या बाळाला दृष्ट लागेल. संन्यासी बाबा म्हणाला, तुमच्यासारखी आई ज्या बाळाला असेल त्याला कोणाची दृष्ट लागणार. 5 मिनिटे 10 मिनिटे गेली. संन्यासाने आणि बाळाने एकमेकाशी अगदी हितगुज केले. अर्थात ते इतरांना कळणारे नव्हते. मग संन्याशाने बाळाला यशोदेकडे दिले आणि म्हणाला, माते नमस्कार, तुम्ही खूप थोर आहात हो. त्रिभुवनाचा पालक तुमच्याकडे बाळ स्वरूपात आला आहे. आता यशोदा म्हणाली, हो काय बोलताय काय तुम्ही, मला तर काही तुमचं बोलणंच कळत नाहीये. संन्यासी म्हणाला, अहो नाही, काही नाही, मला आता खूप आनंद झाला ना, म्हणून मी असंच काहीतरी बोलून गेलो, मी आता निघतो. यशोदा म्हणाली, पण बाबा काहीतरी भिक्षा तर घेऊन जा, माझ्या घरातून कोणी असे रिक्त हस्ताने जात नाही. संन्यासी म्हणाला की अहो तुम्ही मला आता जी भिक्षा दिली ती जगातल्या सर्व भिक्षांमध्ये श्रेष्ठ आहे, मला वेगळ्या भिक्षेची आता गरज नाही. पण यशोदा म्हणाली, नाही तसे नाही, तुम्ही संन्यासी म्हणून भिक्षा मागायला माझ्याकडे आला आहात, तर तुम्हाला काहीतरी भिक्षा घेऊनच जायला लागेल. संन्यासी म्हणाला की हां मग ठीक आहे, तुम्हाला जर द्यायचंच असेल तर मला लोणी द्या. अहो आम्हाला तिकडे लोणी नाही खायला मिळत. तिकडे म्हणजे तिकडे म्हणजे दूर, आम्ही हिमालयात राहतो ना. आता यशोदेला काही कळत नव्हतं ह्या बाबाचं बोलणं, हा हिमालय काय म्हणतोय, लोणी खायला काय नाही मिळत म्हणते, पण ती म्हणते जाऊ दे, आता काही आपण ह्याच्या जास्त भानगडीत पडायचं नाही. ती म्हणली एवढंच ना, मी तुम्हाला लोणी देते. अगदी आमच्या घरात दूध, दही, लोणी याची अजिबात कमतरता नाही. तुम्हाला हवे तेवढे घेऊन जा. एक मटकी भरून देऊ का? संन्यासी म्हणाला, अहो नको नको, एवढे मी काय करू, हा एवढा माझ्या हातात कटोरा आहे ना छोटासा, एवढा भर द्या, तेवढं मला पुरेसं आहे. असे म्हणून त्या संन्यासाने लोणी घेतले. पुन्हा एकदा श्रीहरीकडे प्रेमाने बघितले. श्रीहरीनेही हसून संन्यासी बाबाला निरोप दिला. आता संन्यासी लोण्याचा कटारा घेऊन अंगणात आला आणि एकदम अदृश्य झाला. तो कुठे गेला, कुणीकडे गेला, कुणालाच काही कळले नाही.